सर काय सांगाल, गोंदिया जिल्ह्यामध्ये आगमन झालं आहे, आपण राज्यसभा खासदार झाले, जिम्मेदारी देखील वाढलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनित्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचा सोना करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। विरोधकांनी खूप पायओढ केलेली होती विधान परिषद निवडणुकीमध्ये, त्यांना एक तमाचा दिलेला आहे। नाही, काही तमाचा नाही आणि काही विरोधक नाही। पक्षामध्ये सर्वांना तिकीट मागण्याचे अधिकार राहते आणि निर्णय करताना जे वरिष्ठ लोकांनी निर्णय केलेला आहे हे फार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा अजितदादा, आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे, आदरणीय अजितदादाने जी विदर्भासाठी स्वप्न पाहिलेले आहे, निश्चित मला जितका वेळ मिळाला आहे त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार साहेब यांच्याबरोबर काम करणार आणि जे अजितदादाचं स्वप्न होता त्यामध्ये काहीतरी काम करून दाखविणार। याआधी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये 2 खासदार झाले, त्यांनी बिरसी विमानतळावर तात्पुरती विमानसेवा सुरू केली होती। लोक तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे, का कधी मुंबई पुण्याचा विमान प्रवास आपण सुरू करून घेणार? मला असं वाटते की याच्यासाठी सदैव माननीय प्रफुल्ल पटेल साहेब प्रयत्नशील राहतात आणि आता दिल्लीला जाऊन हे जे प्रश्न आहे यासाठी व्यवस्थित आणि कोणत्या पद्धतीनं आपले गोंदियाच्या या पूर्व विदर्भाचा विकास होणार आणि जे तुम्ही एअरपोर्टच्या विमानाचा प्रश्न मांडला त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करणार। आमच्या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब यांनी प्रत्येक वेळी आपल्या या भागाच्या गोंदिया भंडाराचा विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुन्हा ताकदीने काम करणार। प्रफुल्लभाईंनी या ठिकाणी अदानीसारखा प्रकल्प आणला, आपण येत्या काळामध्ये काय बेरोजगारांसाठी या ठिकाणी उद्योग उभारणार? नक्कीच माझे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल साहेबांनी ज्या पद्धतीने काम केला, आता म्हणतात ना आमचे देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, डबल इंजन की सरकार, आता गोंदियाला या भागाला पूर्वी विभाग या पूर्ण पूर्व विदर्भाला डबल इंजिन म्हणजे प्रफुल्लभाई समोर आणि मी मागे, डबल इंजिनचे आम्ही 2 खासदार मिळून काम करणार। विधान काँग्रेसला समर्थन केलं आहे का? अजित पवार गटाचा कोणी माणूस विधान परिषदेला नाही। आम्ही अविनाश ब्राह्मणकरजी महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, त्यांच्या प्रचंड मताने विजयी होणार आणि कोणीही राष्ट्रवादीचं नाही। त्यांनी सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची व्हीपचं उल्लंघन केला होता आणि व्हीपचं उल्लंघन करून ते काँग्रेसबरोबर हात मिळवणी करून ते सभापती झाले होते। त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने व्हीप उल्लंघनचा केस दायर केलेला आहे आणि मामला न्यायप्रविष्ट आहे।